तर ह्या मतदारसंघामध्ये आमचा उमेदवार 25,000च्या फरकाने निवडून येईल अशी परिस्थिती या मतदारसंघामध्ये तयार झाली. आम्ही दोघं एकाच पक्षात आहे, त्यामुळे पाठिंबा देण्याचा भाग येतच नाही आणि पक्षानं दिलेला निर्णय मला मान्य आहे. त्यामुळं मी पाठिंबा देण्यापेक्षा त्यांच्यापेक्षा एक पाऊल पुढे राहून ह्या निवडणुकीमध्ये मी प्रचार केलेला आहे. आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी सुद्धा. सतेज देशमुख साहेबांना आपण पाठिंबा दिलाय, आपण त्याविषयी काय प्रतिसाद द्याल? हे लक्षात घ्या की आम्ही दोघं एकाच पक्षात आहे, त्यामुळे पाठिंबा देण्याचा भाग येतच नाही आणि मुळात मी भारतीय जनता पार्टीचा एक छोटासा कार्यकर्ता आहे आणि पक्षानं दिलेला निर्णय मला मान्य आहे. त्यामुळं मी पाठिंबा देण्यापेक्षा त्यांच्यापेक्षा एक पाऊल पुढे राहून ह्या निवडणुकीमध्ये मी प्रचार केलेला आहे. आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी सुद्धा. आणि आज सांगता सभा येलूरला पार पडली. निश्चितपणानं इथलं जर तुम्ही आजची जर उपस्थिती लोकांची आणि आमच्या लाडक्या बहिणीची जर बघितली तर ह्या मतदारसंघामध्ये आमचा उमेदवार 25,000च्या फरकाने निवडून येईल अशी परिस्थिती या मतदारसंघामध्ये तयार झालेली आहे. महाडिक साहेब, आपली स्ट्रॅटेजी काय असणार आहे यामध्ये? हे बघा की आता स्ट्रॅटेजी जी होती ती झालेली आहे, सभा झालेली आहेत, सगळे विचार आमचे मांडून झालेले आहेत, लोकांना आमचे विचार पटलेले आहेत. आता लोकांना आम्ही आव्हान केलेलं आहे, आता लोकांच्या हातामध्ये आहे की 20 तारखेला येणाऱ्या ह्याच्यामध्ये मोठ्या मताधिक्यानं निवडून द्यावं असं आम्ही आव्हान या ठिकाणी केलेलं आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण जनतेला काय संदेश द्याल? हे बघा की निश्चितपणानं संदेश एवढाच असेल की लोकांना नेहमी काम करणारा माणूस हवा असतो. विद्यमान आमदारांनी काम केलं नाही, त्यामुळं या ठिकाणी परिवर्तनाची लाट आली आणि निश्चितपणानं आमचे सतेज देशमुख आमचे उमेदवार ह्या येणाऱ्या 5 वर्षांमध्ये निवडून चांगलं काम करतील एवढंच मला या ठिकाणी असे वाटतं. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना